बघा मित्रांनो, या ठिकाणी एक प्रश्न विचारलेला आहे. एका वर्गातील 10 विद्यार्थ्यांचे सरासरी वय 12 वर्ष आहे. वर्ग शिक्षकाचे वय मिळवले असता त्यांची सरासरी 15 वर्ष होते, तर वर्ग शिक्षकाचे वय किती? बघा, सोप्या पद्धतीने या प्रश्नाला कसं सोडवायचंय. सगळ्यात पहिल्यांदा मूळ सरासरी किती होती? 12 वर्ष. आता किती झाली? 15 वर्ष. म्हणजे सरासरी 3 ने काय झाली? वाढली. सरासरी 3 ने वाढली याचा अर्थ एकाचं वय 3 ने वाढलंय. एकाचं वय जर 3 ने वाढलं असेल तर 11 जण आहेत. पहिले मुलं 10 होते, वर्ग शिक्षक 1 झाला. 11 मुलांचं वय कितीने वाढलं? 33 ने वाढलं. कशापेक्षा? त्याच्या मूळ सरासरीपेक्षा. मूळ सरासरी किती होती? 12. म्हणजे 33 अधिक 12 उत्तर आलं 45. म्हणजे वर्ग शिक्षकाचं वय असेल 45 वर्ष. आता पर्यायामध्ये बघा, या ठिकाणी आपल्याला 55 दिले, 42 दिले, 48 दिले. मग 45 दिलंय का? नाही. पण चौथा पर्याय दिलाय यापैकी नाही. म्हणून या प्रश्नाचं उत्तर असेल यापैकी नाही. आता तुमच्यासाठी एक प्रश्न देतोय. 15 मुलं येतं. 15 मुलांच्या वयाची सरासरी या ठिकाणी तुम्हाला 20 वर्षे आणि वर्ग शिक्षकासहित 21 वर्ष भरते. तर या प्रश्नाचं उत्तर काय असेल किंवा या वर्ग शिक्षकाचं वय किती असेल हे तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचंय. जय हिंद. बघा मित्रांनो, या ठिकाणी प्रश्न विचारलाय की 10 रुपयाच्या बंडलामध्ये 91,236 ते 91,316 या क्रमांकाच्या नोटा आहेत, तर त्या बंडलमध्ये एकूण नोटा किती असा आपल्याला प्रश्न विचारलाय. सॉरी, एकूण रक्कम किती असा प्रश्न विचारलाय. काय करायचं? सगळ्यात पहिल्यांदा सारखा घटक जिथपर्यंत आहे त्याला सोडून द्या, त्याची गरज नाही आपल्याला. आता राहिलं काय? 236 आहे तर 316 आहे. मग या 316 मधून 236 मायनस करा. 316 मधून 236 मायनस झाल्यानंतर 6 मधून 6 गेले 0, 11 मधून 3 गेले 8 आणि 3 मधून 2 सॉरी इथं हातचा घेतलेला परत घेतला आपण. 3 मधून 3 गेले 0, म्हणजे नोटा झाल्या 80. तर इथं प्लस 1 करायला विसरायचं नाही मित्रांनो, कारण की आपण या नंबरची नोट मायनस केली पण ती ऑलरेडी इथं आहे. म्हणून काय करायचं? यांची वजाबाकी जी येईल तिच्यामध्ये 1 प्लस करायचा. मग 80 मध्ये 1 ऍड केला, किती झाले? 81. आता या 81 रुपयाला 10 ने गुणणार, कारण की एका नोटीची किंमत 10 आहे. मग 81 गुणिले 10 उत्तर आलं 810. म्हणजे त्या बंडलमध्ये एकूण 810 रुपये असतील, जे पर्याय क्रमांक ए मध्ये तुम्हाला दिलेलं आहे. आता या ठिकाणी एक प्रश्न दिलाय की 20 रुपयांच्या नोटा 1,28,724 ते 1,28,784 या नंबर पर्यंत आहेत, तर या बंडलमध्ये किती रुपये असतील हे तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचे. बघा मित्रांनो, प्रश्न मालिकेमध्ये एक्सच्या जागेवर कोणती संख्या येईल असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. संख्या मालिका दिली 3, 7, 15, 31, x, 127, 255 आणि 511. बघा काय केलं मित्रांनो, 3, 7, 15, 31, x, 127, 255 आणि 511 या संख्यांमध्ये प्रत्येक मागच्या संख्येला जर तुम्ही 2 ने गुणलं आणि त्यात 1 प्लस केला. बघा 3 होतं, 3 दुने 6, 6 प्लस 1 7 मिळाला. 7ला जर आपण 2 ने गुणलं प्लस 1 केला, 7 दुने 14, 14 प्लस 1 15. तसं 15ला जर 2 ने गुणलं आणि प्लस 1 केला, 15 दुने 30, 30 आणि 31. आता या 31ला जर आपण 2 ने गुणलं आणि त्यात 1 मिळवला, 31 दुने 62, 62 प्लस 1 63. म्हणजेच आपलं उत्तर असेल पर्याय क्रमांक डी 63. आता याच्यासारखाच एक खाली प्रश्न दिलेला आहे. नियम हा सेम असं नाही, यामध्ये थोडासा नियम बदल केलेला आहे. मग यामध्ये कोणता नियम वापरलाय ते चेक करा आणि याचं उत्तर काय असेल हे मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. बघा मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला वेगवेगळ्या अक्षरांसाठी काही सांकेतिक चिन्ह दिलेले आहेत किंवा सांकेतिक अक्षर दिलेत आणि याच्यावरून इंट्रोड्यूस हा शब्द कशा प्रकारे लिहिला जाईल हे आपल्याला या ठिकाणी विचारलेलं आहे. या प्रकारच्या प्रश्नासाठी एक सोपी पद्धत सांगतो. सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं, आपल्याला सेम असणारे नंबर कितीपर्यंत आहेत ते बघून घ्या. बघा, ओके, 3-3 अंकापर्यंतचे नंबर आपल्याकडे सगळे सेम आहेत. शेवटला 2-2 सेम आहेत का? मग आता काय करा, तिसऱ्या अंकापासून सुरुवात करा, शेवटच्या तिसऱ्या अंकापासून. आता शेवटी तिसरा अंक कोण आहे आपला? यू. बरोबर. आता यू हा जो अक्षर आहे, यू साठी काय दाखवलंय? यू ला काय दाखवलंय? डी. आता यू ला डी दाखवलंय तर तिसऱ्या ठिकाणी जिथं जिथं डी आलंय ते ऑप्शन आपण डोक्यात धरू आणि जिथं ऑप्शन नाही आलेलं डी त्याला आपण रद्द करून टाकू, म्हणजे हा ऑप्शन रद्द झाला. आता डी झाल्यानंतर पुढचा अक्षर पाहू. पुढचा अक्षर काय आहे? डी. आता डी ला कशाने दाखवलंय? बघा, डी ला टी ने दाखवले. मग चौथ्या ठिकाणी टी जिथं आलंय त्याला ठेवूयात, बाकीच्याला रद्द करू. बघा, हे तर आय आलंय, रद्द होणार. इथं टी आलाय, इथं टी आलाय. आता 5वं अक्षर बघूयात. 5वं अक्षर कोण आहे? ओ. आता ओ या अक्षरा संदर्भामध्ये आपला नियम काय? बघा, ओ ला कशाने दाखवलंय? ओ आहे का इथं दाखवलेला? नाहीये. ठीक आहे, ओला सोडून द्या, आपण पुढचं अक्षर घेऊ. ओला सोडलं आर. आर ला कशाने दाखवलंय? आर ला एन ने दाखवलंय. मग आर ला एन ने दाखवलंय, या ठिकाणी टी सोडला, बघा त्यासाठी 1 सोडला. आता या ठिकाणी कोण आला? एन. म्हणजेच आपलं उत्तर कोणतं असणार आहे? पर्याय क्रमांक 2. म्हणजे या प्रकारच्या किचकट प्रश्नांना आपण सहजरित्या सोडवू शकतो. मग आता या ठिकाणी आपल्याला जे काही क्वेश्चन होता, ओके, जस्ट अ मिनिट, सॉरी, या ठिकाणी हा बरोबर आहे. ओके,
तर या ठिकाणी या प्रश्न काय मध्ये काय बघा मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला एक प्रश्न विचारलेला आहे की प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल, आणि यासाठी आपल्याला या ठिकाणी दिले 1331, 2197, 3375, 4913 आणि पुढे क्वेश्चन मार्क. सगळ्यात महत्वाचं या ठिकाणी या प्रश्नामध्ये आपल्याला विचारलेल्या आहेत सगळ्या घनसंख्या. या सगळ्या ज्या संख्या आहेत या सगळ्या घनसंख्या आहेत. म्हणून आता बघा 1331, 2197, 3375 आणि 4913. आता या ठिकाणी 1331 जो आहे तो 11चा घन आहे, हा 13चा घन आहे, हा 15चा घन आहे, हा 17चा घन आहे. बघा 11, 13, 15, 17 कसल्या संख्या आल्या? विषम संख्या. मग या 17 नंतरची विषम संख्या कोण आहे आपल्याकडे? 19. मग 19चा आपल्याला घन काढावा लागेल. मग 19चा घन जर काढला तर उत्तर येईल 68, 59. आता या प्रश्नाचं उत्तर जसं हे मिळालं तसं या प्रश्नाचं उत्तर काय असेल हे तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचंय.